नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो हल्ली सगळ्यांच्याच खिशाला थेट चटका देतोय. एकीकडे बातम्या येत आहेत की आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव धडाधड कोसळत आहेत आणि दुसरीकडे आपल्या इथल्या पेट्रोल पंपावर मात्र मीटर वेगाने वरच पळतोय. हा नेमका काय प्रकार आहे? बाहेर तेल स्वस्त होत असताना आपण जास्त पैसे का मोजतोय? चला, आज हेच कोडं अगदी सोप्या भाषेत उलगडून बघूया. आता हे सगळं समजून घेण्यासाठी थोडं मागे जाऊया. आठवते, अवघ्या 15 दिवसांपूर्वीच पंतप्रधानांनी एक आवाहन केलं होतं. इराण आणि अमेरिकेच्या सुरुवातीच्या संघर्षामुळे जागतिक बाजारात कच्चं तेल भडकलं होतं. त्यामुळे इंधन दरवाढ तर अटळ होती. म्हणूनच पेट्रोल डिझेल जरा जपून वापरा, शक्य असेल तर मेट्रोने जा किंवा कारपूलिंग करा असा सल्ला देण्यात आला होता. म्हणजे तेव्हा दरवाढीचं कारण अगदी स्पष्ट होतं. पण आता थेट 25 मेच्या मार्केट रिपोर्ट्सकडे पाहिलं की एक मोठा विरोधाभास समोर येतोय. चित्र अगदी उलटं दिसतंय. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचा आलेख चक्क खाली येतोय आणि आपल्या देशांतर्गत पेट्रोल पंपावरचे दर मात्र अगदी त्याच्या विरुद्ध दिशेने, म्हणजे वरच्या दिशेने जात आहेत. आणि इथेच सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो, जागतिक पातळीवर कच्चं तेल स्वस्त होत असताना आपण जास्त पैसे का बरं मोजतोय? सलग 10 दिवस इंधनाचे दर सतत वाढत गेले आणि या दरवाढीने जागतिक ट्रेंडला पूर्णपणे फाट्यावर मारलंय. त्यामुळे हा प्रश्न पडणं अगदी स्वाभाविक आहे. मागच्या फक्त 10 दिवसांची आकडेवारी पाहिली तर हे चित्र किती भयानक आहे याचा अंदाज येतो. 4 वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये पेट्रोल चक्क ₹7.40 महागलंय आणि डिझेलच्या दरात ₹7.52 भर पडलीय. हा आकडा खरोखरच मोठा आहे. देशातल्या मोठ्या शहरांमध्ये याचा काय परिणाम झालाय ते पाहूया. सोमवारी झालेल्या दरवाढीने तर सर्वांनाच धडकी भरवली. मुंबईचा विचार केला तर पेट्रोल ₹2.72 वाढून प्रति लिटर ₹111.21 पोहोचलंय. दिल्ली, कोलकाता आणि चेन्नईमध्येही पेट्रोल आणि डिझेल 2.5 ते ₹3.25 महागलंय. यावरूनच या दरवाढीचा फटका किती व्यापक आहे हे आपल्या लक्षात येतं. पण आता मूळ प्रश्नाकडे येऊ. जागतिक घडामोडींचा आपल्याकडच्या किमतींवर असा थेट परिणाम का होतो? तर यामागचं साधं गणित म्हणजे भारत आपल्या गरजेचं तब्बल 85% कच्चं तेल आयात करतो. फक्त 15% तेल देशात मिळतं. हे अवाढव्य परावलंबित्वच आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारातल्या चढउतारांना इतकं संवेदनशील बनवतं. जागतिक स्तरावर किमती कशा बदलल्या यावर एक नजर टाकूया. युद्धाच्या आधी हेच कच्चं तेल साधारण $65 प्रति बॅरल होतं. मग संघर्षाच्या काळात ते चक्क $100च्या वर गेलं. पण रॉयटर्सच्या 25 मेच्या रिपोर्टनुसार हेच दर आता 2 आठवड्यांच्या निचांकी पातळीवर आले आहेत. म्हणजे आलेख स्पष्टपणे खाली आलाय. बरं, जागतिक किमतींबद्दल बोलताना 2 महत्त्वाचे शब्द नेहमी कानावर पडतात. एक म्हणजे ब्रेंट क्रूड, जे नॉर्थ सी म्हणजेच उत्तर समुद्रातून काढलं जातं, आणि दुसरं म्हणजे वेस्ट टेक्सास इंटरमिजिएट किंवा थोडक्यात सांगायचं तर WTI, जे अमेरिकेतून येतं. यातलं हे ब्रेंट क्रूड नेमकं काय आहे? तर जगातल्या 60% जास्त कच्च्या तेलाचे भाव याच ब्रेंट क्रूडवरून ठरतात. कारण याचं शुद्धीकरण तुलनेनी सोपं असतं. आणि भारत याच ब्रेंट क्रूडचा बेंचमार्क म्हणून वापर करतो. याचं कारण म्हणजे अमेरिकेचं WTI क्रूड गुणवत्तेत चांगलं असलं तरी ते भारतात आयात करणं खूपच महाग पडतं. आता 25 मेच्या त्या घसरणीची नेमकी आकडेवारी पाहूया. ब्रेंट क्रूड चक्क $5.9 घसरून $98.45 प्रति बॅरेलवर आलं. म्हणजे एकूण 4.9% घसरण. आणि त्याचवेळी WTI क्रूडही $5.2 घसरून $91.38 वर आलं होतं. मग आता तोच कळीचा प्रश्न. हा विसंवाद कुठे आहे? जेव्हा जागतिक पातळीवर ब्रेंट क्रूड 5% आसपास खाली आलं, अगदी त्याचवेळी आपल्याकडच्या पेट्रोल पंपावर किमती का वाढल्या? ही तफावत नेमकी येतेय कुठून? तर यामागचं खरं कारण आहे एक छुपी कॉर्पोरेट तूट. म्हणजे काय? तर आपल्या देशातल्या सरकारी तेल कंपन्यांना सध्या जो प्रचंड मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागतोय, ते या दरवाढीमागचं मुख्य कारण आहे. हा वाढता आर्थिक भार या कंपन्यांचा अक्षरशः श्वास कोंडतोय. आता हा तोटा असा अचानक कसा काय साचला? तर जरा मागे वळून पाहू. फेब्रुवारीत जेव्हा जागतिक किमती $100च्या वर पोचल्या होत्या, तेव्हा आपल्याकडे किमती वाढल्याच नाहीत. विरोधी पक्षांच्या मते 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमुळे या किमती फ्रीज ठेवण्यात आल्या होत्या. यामुळे तोटा साचत गेला आणि आता त्याची भरपाई करण्यासाठी मे महिन्यापासून किमती वाढवणं सुरू झालंय. हा तोटा किती मोठा आहे याचा अंदाज या एका आकड्यावरून येईल. ₹2400 कोटी.
मॅक्वेरिया ग्लोबल फायनान्शियल सर्व्हिसेसच्या रिपोर्टनुसार मार्च महिन्यात भारतातील 3 मोठ्या सरकारी तेल कंपन्यांना दररोज सुमारे 2400 कोटी रुपयांचा फटका बसत होता. विचार करा, दररोज. हाच अवाढव्य आकडा प्रति लिटरच्या हिशोबात पाहिला तर चित्र आणखी स्पष्ट होतं. मार्चमध्ये या कंपन्यांना विकल्या जाणाऱ्या प्रत्येक लिटर पेट्रोलमागे 18 रुपयांचा आणि डिझेलमागे तब्बल 35 रुपयांचा तोटा होत होता. हा आकडा खरोखरच चक्रावून टाकणारा आहे ना? साहजिकच. यातून सावरण्यासाठी काही पावलं उचलली गेली. सरकारने इंधनावरील उत्पादन शुल्क 10 रुपयांनी कमी केलं. यामुळे कंपन्यांचा तो 2400 कोटींचा रोजचा तोटा 700 कोटींवर आला. पण तरीही रोज 700 कोटींचा तोटा ही काही लहान रक्कम नाहीये. आणि म्हणूनच ही उरलेली तूट भरून काढण्यासाठी आता ग्राहकांवर या दरवाढीचा बोजा पडतोय. आता थोडं पुन्हा जागतिक परिस्थितीकडे वळूया. सध्या अमेरिका आणि इराण यांच्यात शांततेसाठी उच्चस्तरीय चर्चा चालू आहे आणि त्यांच्यात नवीन करार होण्याची दाट शक्यता आहे. इतिहास सांगतो की जेव्हा असे करार होतात तेव्हा कच्च्या तेलाचे दर घसरतात. सध्याच्या जागतिक घसरणीमागचं हे एक मोठं कारण आहे. मग या सगळ्याचा आपल्यासाठी काय अर्थ? तर याचा अर्थ असा की सध्या तरी आपल्याला डिलेड ग्रॅटिफिकेशन म्हणजे उशिरा मिळणाऱ्या फायद्यावर समाधान मानावं लागेल. जोपर्यंत आपल्या तेल कंपन्या त्यांचा हा जुना साचलेला तोटा पूर्णपणे भरून काढत नाहीत, तोपर्यंत जागतिक बाजारात तेल कितीही स्वस्त झालं तरी त्याचा थेट फायदा आपल्याला पंपावर मिळणार नाहीये. आणि याच मुद्द्यावर आपण थांबतोय एका मोठ्या प्रश्नासह. या अवाढव्य कॉर्पोरेट तुटीची भरपाई होण्यासाठी खरोखरच किती वेळ लागेल? जागतिक बाजारातल्या स्वस्ताईचा फायदा आपल्या इंधनाच्या बिलात कधी दिसेल? की तोपर्यंत हा दरवाढीचा चटका आपल्याला असाच सहन करावा लागेल? याचं उत्तर नक्कीच येणारा काळ देईल. तोपर्यंत हे विश्लेषण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.